अर्थात यासारख्या लोकांना भुरळ घालतील असे निर्णय लवकरच होणार आहेत। आम आदमी पार्टीचा वाढता प्रभाव आणि मोदींची लाट रोखण्यासाठी हे निर्णय घेऊन काँग्रेस राष्ट्रवादी निवडणुकीला सामोरं जात आहेत। या क्षणाची आणखीन एक महत्त्वाची बातमी। पंतप्रधान पदासाठी मोदींना पाठिंबा नाही, राज ठाकरेंचं अतिशय महत्त्वाचं विधान येतं या क्षणाला। ज्या राज ठाकरेंनी महाराष्ट्रात नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ वेगवेगळी विधानं केली होती, त्याच राज ठाकरेंचं राजकीय घमासान सुरू झालं असताना नवं वादळ देणारं एक विधान आलेलं आहे। पंतप्रधान पदासाठी मोदींना पाठिंबा नाही। राज ठाकरे यांनी खरं तर गुजरातचे गोडवे गायले होते, विकासाचे गोडवे गायले होते। देशाला आणि राज्याला विकासाच्या प्रगतीपथावर नेणारं नेतृत्व, अशा शब्दात राज यांनी मोदींवर स्तुतिसुमनं उधळली होती। त्याच राजनी आता पंतप्रधान पदासाठी मोदींना पाठिंबा नाही हे विधान केले। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्या सोबत आहेत। दिनेश, काय सांगाल, राजकीय दृष्ट्या वादळ निर्माण करणारं विधान राज ठाकरेंनी केलंय? ऋषी, नाशिकमध्ये राज ठाकरेंची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद आता काही वेळातच पार पडली आहे आणि त्यामध्ये राज ठाकरे यांनी अतिशय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत ते राज ठाकरे यांच्या टीकेच्या रडारवर पहिल्यांदाच आपल्याला दिसून आले। सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी विधान केलेलं आहे नरेंद्र मोदींच्या बाबतीत। नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठी तुर्तास पाठिंबा नाही। निवडणुका किंवा निवडणुकांचं घोडा मैदान अद्याप दूर आहे। काय नेमकी त्यावेळेस परिस्थिती घडते त्यावर निर्णय अवलंबून राहील असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की नरेंद्र मोदी हे एनडीएचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जेव्हा घोषित झाले त्यावेळेस त्यांनी खरं तर गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला होता। एनडीएचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जेव्हा तुम्ही घोषित होता तेव्हा तुम्हाला एका राज्यापुरतं सीमित राहून चालत नाही, तुम्ही देशात असता। असं असताना अजून नरेंद्र मोदी यांचं जे संपूर्ण लक्ष आहे ते गुजरातमध्ये केंद्रित आहे आणि गुजरातमधून ते सर्व देशामध्ये जाण्याचा प्रयत्न करता आहेत। त्यामुळे ही त्यांची जी भूमिका आहे ती योग्य नाही। त्यांनी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला होता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना जेव्हा महाराष्ट्रात मोदींच्या सभांना जो प्रतिसाद मिळतो आहे त्याबद्दल विचारलं किंवा देशात त्यांची जी लोकप्रियता वाढते आहे सभांच्या माध्यमातून त्याबद्दल विचारलं असताना त्यांनी थेट उत्तर दिलेलं आहे की महाराष्ट्रात माझ्याही सभांना गर्दी होते आणि ज्यावेळेस नरेंद्र मोदी हे मुंबईत येतात त्यावेळेस त्या सभांमध्ये मराठी भाषिकांबद्दल बोलण्याऐवजी गुजराती माणसाचे गोडवे गातात, सरदार पटेलांविषयी बोलतात, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी काही बोलत नाहीत। थेट नरेंद्र मोदी यांच्यावर राज ठाकरे यांचा हल्ला आहे। त्यांनी जरूर नरेंद्र मोदी यांच्या गुजरातच्या विकास मॉडेलचं कौतुक केलेलं आहे, मात्र नरेंद्र मोदी यांना फक्त गुजरातपुरतं सीमित राहून चालणार नाही तर देशाचे नेते म्हणून आता त्यांनी सर्व ठिकाणी आपली जी लोकप्रियता आहे ती सिद्ध करायला हवी असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। आम आदमी पार्टीबद्दलही त्यांना विचारण्यात आलं त्यावेळेस त्यांनी आम आदमी पार्टीला मिळालेल्या यशाचं कौतुक केलं। हा काँग्रेसच्या राजकारणाने घ्यायचा धडा आहे असं म्हटलं की ज्या पद्धतीने लोकांना आता तुम्ही गृहीत धरून चालणार नाही, मतदारांना गृहीत धरून चालणार नाही, ते बदल घडवू इच्छित आहेत, त्यांना नवा पर्याय हवा आहे। मात्र आम आदमी पार्टीचा जो प्रभाव आहे तो महाराष्ट्रात तितकासा दिसणार नाही, कारण आम्ही ते जर आम असतील तर आम्ही इथे ते आप असतील तर आम्ही त्यांचे महाराष्ट्रात बाप आहोत, अशा पद्धतीचं राज ठाकरेंचं विधान आहे। राज ठाकरेंची ही महाराष्ट्राच्या राजकारणातली सध्या निवडणुकीचं वातावरण आहे आणि सर्व पक्षांची राजकीय मोर्चे बांधणी सुरू आहे। अशात नाशिकमध्ये सध्या राज्यस्तरीय आढावा बैठक मनसेची सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी ही जी केलेली विधानं आहेत ती महत्त्वपूर्ण आहेत। सध्या तरी एकला चालो रे म्हणजे स्वबळावर निवडणुका लढवू असंच राज ठाकरे म्हणत आहेत। पुढे काय पर्याय येतात याची सध्या काय कुठलीही आपल्याला त्या दृष्टीने विचार सुरू नाही आहे। स्थानिक पदाधिकाऱ्यांची, लोकसभा मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांची मतं आपण जाणून घेतो आहोत, नेत्यांची मतं जाणून घेतो आहोत, त्या निमित्ताने ही बैठक आयोजित केलेली आहे। आज नाशिकमध्ये बैठक आहे, पुढच्या काळात पुणे, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये या बैठका होतील आणि पदाधिकाऱ्यांकडून जो आपल्याला एकूणच आढावा या लोकसभा मतदारसंघाचा दिला जाईल त्यानुसार लोकसभा निवडणूक नेमकी कशी लढवावी या बाबतीतला निर्णय घेतला जाईल। मात्र यापूर्वीच्या निवडणुका आहेत, विधानसभा असतील, लोकसभा असतील किंवा स्थानिक निवडणुका असतील, या स्वबळावरच लढवल्या होत्या, त्यामध्येही एकला चालोरीची भूमिका होती। त्याबद्दल राज ठाकरे यांनी पुन्हा ती जी भूमिका आहे ती अधोरेखित केलेली आहे। त्यामुळे सध्या तरी मनसेचा स्वबळावर निवडणूक लढवण्याचाच विचार दिसून येतो आहे। नक्कीच धन्यवाद दिनेश, या सगळ्या राज ठाकरेंच्या विधानाचे विस्तृत असं विवेचन केल्याबद्दल। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे दिनेश, पण या सगळ्याच्या निमित्तानं जर
आपण बोलत होतो दिनेश दुखंडे यांच्याशी आणि त्यांच्या बोलण्यातनं आपल्याला जाणवलं की राज ठाकरे यांनी आगामी जी आपलं प्रत्येक विधान असेल ते प्रत्येक मतासाठी आणि प्रत्येक आपल्या मुद्द्यावर ठाम येण्यासाठी केलेलं आहे आणि त्याचाच पहिला भाग म्हणून जर तुम्हाला देशाचं नेतृत्व करायचं असेल तर तुम्ही प्रांतापुरतं सीमित का राहता, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे होता असं सांगून राज ठाकरे यांनी आपल्या स्टाईलप्रमाणे एक नवं वादळ निर्माण केलंय। सरदार पटेलांच्या पुतळ्यावर उदो उदो करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा द्यायला तुम्ही का विसरता, अशा प्रकारचे अनेक मुद्दे सांगतानाही तुर्तास पाठिंबा नाही हा शब्द अतिशय महत्त्वाचा ठरतोय। एनडीएचे ते पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत, त्यामुळे निवडणुकीच्या नंतरची या शक्यता आहेत, त्यावेळचा निर्णय हा त्यावेळी पाहून आपण घेतलं जाईल असं त्यांनी म्हणतात। विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आपल्यासोबत दूरध्वनीवरून आहेत। खडसे साहेब आपलं स्वागत झी24 तासवर। राज ठाकरे यांचं विधान येत आहे नाशिकमधून की त्यांनी आता पंतप्रधान पदासाठी राज ठाकरेंना तुर्तास पाठिंबा नाही असं म्हटलेलं आहे। त्याचप्रमाणे दुसरं महत्त्वाचं विधान आहे, तुम्ही देशाचं नेतृत्व करायचं असेल तर गुजरातचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन त्यासाठी प्रचार करायला पाहिजे होता असंही विधान आहे। एकूणच या सगळ्या राज ठाकरेंच्या भूमिकेवर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? मुळामध्ये राज ठाकरेंचं ते त्यांचं मत आहे। देशामधला आजचा प्रवाह काय, आजची मानसिकता काय आहे, नरेंद्रभाई मोदींच्या संदर्भामधली काय धारणा आहे, हे त्यांच्या सभांना किंवा अन्य ठिकाणी मिळत असलेला प्रतिसाद किंवा मीडियामध्ये येत असलेल्या क्रिया प्रतिक्रिया याच्यावरून अंदाज आम्हाला येतो। आणि त्यामुळे त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्याचा राजीनामा द्यायला पाहिजे, पण पंतप्रधान झाल्यानंतर राजीनामा द्यावाच लागतो, खासदार झाल्यानंतरही राजीनामा द्यावाच लागतो। त्यामुळे आज त्याचा राजीनामा द्यावा आणि हे करावं असं काही विशेष नाही आहे। परंतु या माध्यमातून एक आहे की नरेंद्र मोदींची लोकप्रियता एवढी मोठी आहे की किमान आता केरळ पासून तर काश्मीर पर्यंत टीका टिप्पणी व्हायला लागली, ही काही कमी नाही आहे। याचा अर्थच असा आहे की नरेंद्र मोदी ही सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती आहे। वाईट बोला का चांगलं बोला, पण बोलल्याशिवाय भागत नाही, त्यांच्यावर टीका केल्याशिवाय किंवा प्रतिक्रिया दिल्याशिवाय विषय संपत नाही, हे आता देशातल्या लोकांना नागरिकांना माहिती झालेलं आहे। नक्कीच खडसे साहेब, या निमित्तानं आणखीन एक विधान जे अतिशय महत्त्वाचं आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा उल्लेख महाराष्ट्रात येऊन केला जात नाही, सरदार पटेलांच्या पुतळ्याचा उल्लेख केला जातोय, अशा शब्दात ही आता खास महाराष्ट्रवादी टीका पण आता सुरू झाली आहे, त्याबद्दल काय सांगाल? मला वाटतं यांना माहिती नाही की छत्रपती शिवाजीरायांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये मागच्याच आठवड्यामध्ये ते रायगडला आले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला। रायगडचं भाषण कदाचित त्यांच्या वाचनात आलं नसेल नरेंद्र मोदींचं, ते त्यांनी मागवून घ्यावं आणि ते वाचावं। त्या ठिकाणी एका विषयाच्या संदर्भामध्ये संकुचित विचार हा नाहीच, संपूर्ण देशामध्ये जात असताना त्या देशामधले जे काही थोर व्यक्तिमत्व आहे त्या संदर्भामधले आदराची आणि सन्मानाची भावना त्यांनी नेहमीच व्यक्त केलेली आहे। आणि मागच्या आठवड्यामध्ये रायगडावर जात असताना राजकारणाच्या पलीकडे त्यांनी भाषण करत असताना त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचाच गौरव केला आणि त्या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सुरत लुटली, ती सुरत लुटली नाही, त्यांनी औरंगजेबाचा खजिना लुटला। यावर गैरसमज जे पसरवले जातात त्यावर त्यांनी प्रकाशझोत टाकला। पण कदाचित काय असतं की वेळ कमी असतो काही लोकांकडे, त्यांना माहिती कमी असते, त्यामुळे माहिती घेऊन बोललं तर अधिक चांगलं होईल। खडसे साहेब, एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतो, या सगळ्या वादाला थोडीशी धार लागते ती 2 आठवड्यापूर्वीची JNPT बंदरा संदर्भात उरणचा हा प्रश्न आला होता, त्यावेळी राज ठाकरेंनी मोदींवरच्या आणि गुजराती बांधवांवर टीका केली होती, त्याचाच धागा पकडून आता हा विरोध कुठेतरी तीव्र होतोय असं दिसतोय। मुंबईत येऊन गुजरात्यांचे गोडवे कशाला असा थेट प्रश्न राज ठाकरेंच्या बोलण्यात आलाय, या निमित्तानं एक वेगळं राजकारण रंगेल, तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे राजच्या यांच्या वक्तव्यावर? माझी त्याच्यावर काही प्रतिक्रिया नाही। भारतीय जनता पार्टीने सर्व समाजाला, सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन चालण्याची भूमिका सातत्याने घेतलेली आहे आणि भारतीय जनता पार्टी एक नॅशनल पार्टी आहे, तो एक प्रादेशिक पक्ष नाही, एका प्रदेशापुरता मर्यादित पक्ष नाही। आणि त्यामुळे काश्मीर पासून तर कन्याकुमारीपर्यंत या देशामध्ये जे निष्ठा ठेवतात, या देशाच्या मातीवर जे इमान ठेवतात, तो प्रत्येक व्यक्ती आमचा आहे अशी आमची धारणा आहे। आणि त्यामुळे नक्कीच एकूणच खडसे साहेब, मुद्दा आहे की आता महाराष्ट्र विरोधी गुजरात अशी एक विरोधाची धार निर्माण होईल का या सगळ्या संघर्षातनं, या वक्तव्य युद्धातनं? असं धार निर्माण होण्याचं काही कारण नाही आणि अजिबात शक्यता नाही आहे। कारण काय असतं, काही प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना प्रादेशिक अस्मिता जपायची म्हणून तसे ट्रीटमेंट करावे लागतात, कारण ते मर्यादित असतात आणि अशा ठिकाणी त्यांनी ते केल्याशिवाय प्रदेशामधले भावना किंवा हे लोक जुळत नसतात। परंतु लोकसभा ही देशाची लोकसभा आहे
अरे त्यामुळे इथं देशव्यापी प्रश्नांची चर्चा झाली तर अधिक बरं असतं. नक्कीच देशाचं नेतृत्व करताना त्यात प्रांताच्या सीमा नको, प्रांताचा अडसर नको असं आपलं मत आहे. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्यासोबत एकनाथ खडसे होते. आपल्यासोबत जोडले जात आहेत विनोद तावडे, भाजपचे ज्येष्ठ नेते. सर, राज ठाकरेंनी मोदींच्या पंतप्रधान पदासाठी तुर्तास पाठिंबा नाही, शिवछत्रपतीच्या पुतळ्याचा बद्दल उल्लेख केला जात नाही, मुंबईत येऊन गुजरातींचे गोडवे का असं सांगून थेट मोदींवर टीका केलेली आहे. काय सांगाल? मला वाटतं की ज्यावेळी महाराष्ट्राच्या महायुतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाही आणि त्यांना स्वतःच एकला चिलोरे करायचं असेल तर मोदींच्या भूमिका, मोदींची तत्व, मोदी या देशाला विकासामध्ये हातभार लावतील आणि तेच चालणार आहेत असं मत असणाऱ्या राजकीय नेत्याला सुद्धा आपल्या पक्षाच्या हितासाठी अशा पद्धतीने वक्तव्य केलं पाहिजे आणि ते करतायत. पण त्यांनी मोदींवर जी स्तुतीस्तुमनं याच्या आधी टाकलेली आहे, काम पाहिलेलं आहे, जाऊन त्याचं अनुभवलेलं आहे आणि त्यानंतर आज अशा काही वक्तव्यांवर त्यांनी विरोध करणं हे काही महाराष्ट्राच्या जनतेला फार रुचणारं आणि पटणारं नाही आहे. पण त्यांचा एक प्रयत्न आहे की आपण जर एकटे गेलो राजकारणात तर आपल्याला आपली वेगळी मतं निर्माण केली पाहिजेत आणि त्यासाठी ते हे वक्तव्य करतायत. मला हे ठाम माहिती आहे की मोदी या देशाला वाटत आहे, जाणवत आहे, ते आमच्याशी बोलून दाखवत आहे. नक्कीच एकूणच लोकप्रियता मिळवण्यासाठी वक्तव्य सुरू झाले आहे की महाराष्ट्र गुजराती नव्या संघर्षाची बीजे यात रोवली गेली आहेत की या सगळ्यातनं पुन्हा एकदा नवा मार्ग राज ठाकरे शोधतायत की महायुती आणि मनसे असा दुसरा नवा संघर्ष पुन्हा एकदा आगामी निवडणुकांमध्ये दिसेल. हे सगळे संकेत या निमित्तानं खुले होत आहेत. धन्यवाद तावडे साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल. झी 24 तास एक पाऊल पुढे.